ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरजींशी मैत्रेयींचा संवाद चालू आहे आणि अलीकडचा हा दिती आणि कश्यप यांच्यातला तो वृत्तांत सांगून झाल्यानंतर ते म्हणाले की दितीला जेव्हा कळलं की आपल्या मुलांकडनं सगळ्या देवतांना सदैव दुःखच मिळणार आहे, तेव्हा दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणाऱ्या ह्या गर्भाला, कश्यपांच्या वीर्यरूप तेजाला तिनं 100 वर्ष आपल्या उदरात सांभाळून ठेवलं, बाहेर येऊच दिलं नाही. पण झालं असं की त्या गर्भस्थ तेजामुळं तो आत असतानाच ह्या सगळ्या लोकांमध्ये सूर्यदींचा प्रकाश क्षीण व्हायला लागला आणि इंद्रादी लोकपाल सुद्धा निष्प्रभ व्हायला लागले, तेजोहीन व्हायला लागले. तेव्हा हे सगळे देवगण, इंद्रादी लोकपाल वगैरे ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या दिशांमध्ये दाट असा अंधकार पसरतोय आणि सगळीकडे अव्यवस्था माजली. तेव्हा त्या देवता पुढे त्यांना सांगायला लागल्या की ब्रह्मदेवा, भगवंता, काळ कुठल्याही प्रकारे आपल्या ज्ञानशक्तीला मर्यादा घालू शकत नाही, कुंठित करू शकत नाही, आणि म्हणून तुमच्यापासून कुठली गोष्ट लपूनही राहत नाही. तेव्हा हा आजूबाजूला जो अंधकार पसरलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला नक्कीच ज्ञान आहे, माहिती असेल. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही मात्र अत्यंत भयभीत होत चाललेलो आहोत. देवाधिदेवा, आपण या जगताचे रचयिता आहात, निर्माता आहात आणि सगळ्या लोकपालांचे मुकुटपणी आहात. ह्या सृष्टीतल्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या अशा सगळ्या जीवांच्या ठिकाणचा भाव आपण जाणता, आपल्याला तो कळतो. आपण विज्ञान बलाने युक्त आहात. आपण मायेच्याच योगानं हे चतुर्मुख असं रूप धारण केलंय आणि रजोगुणाचाही स्वीकार केलाय. तेव्हा आपल्या उत्पत्तीच्या वास्तविक कारणाला अन्य कोणी जाणू शकत नाही. आमचा आपल्याला नमस्कार असो. आपण संपूर्ण भुवनामध्ये व्यापून आहात, स्थित आहात. कार्यकारण रूप असलेला हा सगळा प्रपंचाचा पसारा, जगताचा पसारा म्हणजे जणू आपलं शरीर आहे. पण वास्तवामध्ये आपण ह्या सगळ्याच्याही पलीकडे आहात. सगळ्या जीवांचं उत्पत्ती स्थान असं आपलं जे अनन्य भावानं ध्यान करतात त्या सगळ्या सिद्धयोगींना कुठल्याही प्रकारे नाशाला सामोरं जावं लागत नाही, ऱ्हासाला सामोरं जावं लागत नाही. कारण ते आपल्या कृपा कटाक्षानंच अत्यंत कृतकृत्य होतात. आणि त्याचप्रमाणे प्राण, इंद्रिय आणि मनावर विजय मिळवून ते त्यांचा योग सुद्धा परिपक्व करून घेतात. एखाद्या दोरीने बांधलेल्या, वेसण्यानं बांधलेल्या बैलांच्या प्रमाणे ही सगळी सृष्टी, आपली प्रजा वेदवाणीनं जखडलेली आहे, बांधलेली आहे आणि आपल्या अधीन राहून नियमपूर्वक हे सगळे जीव कर्मानुष्ठान करतायत आणि आपल्याला नैवेद्य देतात, बली समर्पण करतायत. आपणच सगळ्यांचे नियंता आहात, मुख्य प्राण आहात. आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो. पण ह्या अंधारामुळं
दिवस आणि रात्र हे दोन्ही भाग सुद्धा अस्पष्ट व्हायला लागलेत आणि त्यामुळे जीवांची सगळी कर्म ही लुप्त होत जात आहेत की ज्याच्यामुळे त्यांना समाधान तर नाहीच उलट दुःखच होत आहे. तेव्हा या सगळ्या जीवांचं आपण कल्याण करावं आणि आम्ही जे आपल्याला शरण आलेलो आहोत त्या आमच्याकडे आपण अपार अशा दया दृष्टीने बघावं. देवा, आग ज्याप्रमाणे त्याच्यात काही इंधन पडलं, अग्नीला आवश्यक ते खाद्य मिळालं की तो जसा भडकतो, आग भडकते, त्याचप्रमाणे काश्यपांच्या वीर्यानं स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सगळ्या दिशांना अंधारमय करत पुढे पुढे वाढत चाललाय. मैत्रेय म्हणाले विदुरांना की देवतांची ही प्रार्थना ब्रह्मदेवाने ऐकली आणि त्यांना हसू आलं आणि अत्यंत मधुर वाणीनं त्या सगळ्या देवतांना आनंदित करत ते म्हणाले. काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.